हॅलो फ्रेंड्स. स्वागत आहे सर्वांचं जानकारी जॉब की या यूट्यूब चॅनलमध्ये. कारागृह विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे हे जाहिरात आहे. तर जेलमध्ये कॉन्स्टेबल या पोस्टसाठी 1800 इतक्या जागा इथे अवेलेबल आहेत. याकरता जे काही ॲप्लिकेशन फीज जी आहे तर ती खुल्या प्रवर्गासाठी म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी 450 रुपये इतकी असेल. तसेच रिझर्व कॅटेगरीसाठी 350 रुपये इतके ॲप्लिकेशन फीज असणार आहे. ॲप्लिकेशन फीचं जे पेमेंट आपणास करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला ऑनलाईन माध्यमातून किंवा ऑनलाईन मोडमध्ये त्याचं पेमेंट करायचं आहे. त्यासाठी आपण आपलं डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग यासारख्या पर्यायाचा वापर करू शकता. जर महत्त्वाच्या तारखा जर बघितल्या आपण तर 5 मार्च 2024 पासून ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याचे अंतिम दिनांक जी आहे तर ती आहे 31 मार्च 2024. तर 31 मार्च 2024 तारखेपर्यंत आपणास आपलं ऑनलाईन अर्ज हे सबमिट करायचं आहे. त्यानंतर एज लिमिट काय आहे तर कमीत कमी आपलं वय जे आहे तर ते 19 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. ओपन कॅटेगरी कॅन्डिडेट किंवा खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅक्सिमम एज लिमिट म्हणजेच कमाल वयोमर्यादा जी असणार आहे तर ती असणार आहे 28 वर्ष. तर खुल्या प्रवर्गातील कॅन्डिडेट जे विद्यार्थ्यांचे जे वय असणार आहे तर ते 28 वर्षापेक्षा जास्त असू नये. आणि तसेच बॅकवर्ड कॅटेगरी कॅन्डिडेट्स म्हणजे आरक्षित जे उमेदवार आहेत तर त्यांचं वय हे 33 वर्षापेक्षा जास्त असू नये. तर वयाची शिथिलता जी आहे तर ती नियमांच्या नुसार राहील. शैक्षणिक पात्रता काय असणं गरजेचं आहे तर उमेदवार हा 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. पदाचं जे नाव आहे तर ते आहे जेल कॉन्स्टेबल आणि पदसंख्या जर बघितली तर ती आहे 1800. तर इथं महत्वाची संकेतस्थळं दिलेली आहेत, महत्वाचे लिंक्स दिलेले आहेत. ज्यांना ऑनलाईन इथे डिरेक्टली अर्ज करायचा आहे तर ते पहिल्या संकेतस्थळास भेट देऊन आपण इथे अर्ज करू शकता. ज्यांना आणखी काही माहिती हवी आहे तर अधिक माहिती आपणास किंवा जे ऑफिशियल नोटिफिकेशन किंवा जाहिरात जी आहे तर ती आपणास इथे दुसऱ्या लिंक वरती मिळून जाईल किंवा आपण अधिक माहितीसाठी ऑफिशियल जी वेबसाईट आहे तर त्यालाही आपण भेट देऊ शकता. इथे ज्या काही लिंक्स दिलेल्या आहेत तर त्या या आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपणास मिळून जातील. तर अशाच नवनवीन जॉब अपडेट संदर्भात जाणून घेण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करावं आणि तसंच आपल्या मित्रांनाही याबद्दल आपण माहिती द्यावी. धन्यवाद.